नमस्कार, रोखोक क्लबमध्ये स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. परीक्षा संपल्या, शाळांना सुट्टी पडली, विद्यार्थ्यांचं टेन्शन खलास झालं. पण खाजगी शाळांमध्ये आपल्या मुलांना शिकवणाऱ्या पालकांचं टेन्शन मात्र सध्या प्रचंड वाढलंय. कारण यंदाच्या वर्षी अनेक खाजगी शाळांनी अव्वाच्या सव्वा फियांची वाढ केली आहे. विशेषतः CBSE आणि ICSE अभ्यासक्रमाच्या शाळांनी कहर केलाय, कहर. अगदी नर्सरीत शिकणाऱ्या मुलाच्या पालकाकडून लाख लाख रुपयाची फी उकळली जाते. केवळ फीच नाही तर डोनेशन, परत न मिळणारं डिपॉझिट, गणवेश, पुस्तकं, स्टेशनरी, हॉबी क्लासेस, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या नावाखाली पालकांकडून हजारो रुपये वसूल केले जात आहेत, उकळले जात आहेत. या शाळा चालकांनी शिक्षणाचा अक्षरशः धंदा चालवला आहे. गेल्या काही वर्षात मराठी शाळांऐवजी पालक इंग्रजी शाळांकडे वळले. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं तर आपल्याकडे पेव फुटलं. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, पण एकट्या मुंबईत, फक्त मुंबई शहरात जवळपास 3000 CBSE ICSE बोर्डाच्या शाळा आहेत. या शाळा राज्य सरकारचे कोणतेही नियम कायदे पाळायला तयार नाहीत. दर 2 वर्षांनी फी वाढ करावी आणि 15% जास्त फी वाढ करू नये आणि PTAच्या मान्यतेशिवाय फी वाढ करता येणार नाही, अशा सगळ्या तरतुदी राज्य सरकारच्या फी नियंत्रण कायद्यात करण्यात आलेल्या आहेत. पण हे फक्त पुस्तकात आहे, हे फक्त कागदावर आहे. राज्य सरकारचा कायदा धाब्यावर बसून खाजगी इंग्रजी शाळा फिया उकळत आहेत. या विरोधात मुंबई पुण्यातल्या पालकांनी गेल्या काही दिवसापासून आंदोलनं सुरू केली आहेत. पण राज्य सरकार किंवा प्रसिद्धी माध्यमं यांना हे संस्था चालक अजिबात जुमानत नाही आहेत. मुळात राज्य सरकार आपल्यावर काहीही कारवाई करू शकत नाही याची त्यांना खात्री आहे आणि उठवतात. त्यांना आणि त्यांच्या मुलांना जाणीवपूर्वक वेगळं करून त्रास दिला जातो. अगदी वाळू माफिया असतात ना, तसे हे नवे शिक्षण माफिया अलीकडच्या काळात आपल्याकडे उदयाला आलेले आहेत. शिक्षकांना आश्रित ठेवून आणि पालकांना ओलीस ठेवून हे संस्था चालक मनमानी पद्धतीनं फी वाढ करतायत. अशा खाजगी शाळांना खरंच व्यसन घालता येईल का? शिक्षण विभाग पालकांच्या तक्रारीची योग्य ती दखल घेणार आहे की नाही? आत्तापर्यंत मनमानी पद्धतीनं फी वाढवली म्हणून किती शाळांवर कारवाई झाली? दरवर्षी फी वाढवण्याची वेळ CBSE शाळांवर का येते? आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी दरवर्षी फी वाढवणं खरोखरच गरजेचं आहे का? त्यासाठी पालकांवर सक्ती करणं कितपत योग्य आहे? शिक्षणाचा धंदा, बाजार मांडणाऱ्या या शाळा नेमकं चालवतं कोण? आणि अशा या मुजोर शाळा चालकांच्या गळ्यात घंटा बांधणार तरी कोण? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. फी वाढीचं ओझं. फी वाढीचं ओझं. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. इयत्ता पहिली, वार्षिक फी 1 ते 1.5 लाख रुपये, स्टेशनरी खर्च 6500 रुपये, गणवेश 4000 रुपये, ब्रँडेड शूज 1500 रुपये, डान्स क्लास शामक दावर 2 महिन्यांसाठी 2000 रुपये, स्केटिंग जुडो 2 ते 3000 रुपये, स्कूल बस 15 ते 18000 रुपये, वार्षिक स्नेहसंमेलन 550 रुपये, पालकांचं ओळखपत्र 100 रुपये, सहल 4 ते 5000 रुपये. बापरे बाप, इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणावरचा हा खर्च. आता एवढे पैसे गोळा करायचे म्हणजे पालकांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहतील का? मुलांना हायफाय खाजगी इंग्रजी शाळांमध्ये घालायची हौस पालकांनाच असते. पण या खाजगी शाळांनी शिक्षणाचा बाजारच मांडल्यानं पालकांचे धाबे दणाणलेत. या मनमानी फी वाढी विरोधात पालकांनी सरकार दरबारी दाद मागितली, पण काहीच कारवाई झाली नसल्यानं मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये पालकांनी आंदोलन पुकारलंय. मुंबईत आझाद मैदानात पालकांनी घोषणाबाजी केली, तर पुण्यातलं आंदोलन शिक्षण विभागाच्या कार्यालयापर्यंत पोहोचलं. मुंबईतील पालक तर न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. आमच्या शाळेत दरवर्षी 15% वाढत चालली आहे. त्याच्यानी आम्ही ATM मशीन नाही आहोत की पैसे छापतोय आणि शाळेवाल्यांना भरतोय. फीससाठी ना कॅपिंग लावायला पाहिजे, कारण दर टायमाला 12-15% हे काय आहे? हे काय चाललंय? आमची तर वाढ होत नाहीये, आमचे पगार वाढत नाहीये, पण ते लोकांना असं पाहिजे की फीस वाढवा. किती आम्ही भार घेणार आहे? तर आम्ही प्लीज रिक्वेस्ट करतोय की ह्याच्यावरती कॅपिंग लावा म्हणून. ज्या वेळेस पालक या गोष्टींचा जाब विचारतो तर त्यावेळेस त्या पालकांवरती पोलीस केसेस दाखल केल्या जातात, त्यांच्या मुलांना पनिशमेंट दिली जाते. आणि जर समजा पालकांनी ॲडमिशन फी किंवा ॲक्टिव्हिटी फीचं तुम्ही डिटेल्स द्या, त्यावेळेस आम्हाला कोणत्याही प्रकारचं डिटेल्स दिलं जात नाही.
केवळ राज्यातच नव्हे तर देशभरातल्या पालकांचा हाच आक्रोश आहे. CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांकडे पालकांचा विशेष ओढा असतो, पण ह्या शाळांच्या मनमानी वसुली विरोधात पालकांनी आक्षेप नोंदवले. शाळांची फी दर 2 वर्षांनी PTAच्या सहमतीनं वाढवावी असा नियम आहे. मग काही शाळा दरवर्षी फी वाढ कशी करतात? रीतसर निवडणूक घेऊन PTAची समिती निवडायची असते, पण शाळा लॉटरी पद्धतीनं PTAची स्थापना का करतात? गणवेश आणि शूज शाळेकडूनच घेण्याची सक्ती का केली जाते? वह्या, पुस्तकं, स्टेशनरी हे देखील शाळेकडून घेण्याचं बंधन का? डान्स क्लास, जुडो, स्केटिंग क्लास ह्या सगळ्या क्लासेसची सक्ती का? शाळेच्या सहलीत सहभाग घेण्याचं सर्वांवर बंधन का? अशा तक्रारी पालक करतायत. ह्या तक्रारींची दखल सरकार घेणार का? शिक्षण अधिकाऱ्यांच्या नोटिशीलाही शाळा जुमानत नसेल तर सरकार काय करणार? परवडत नाही तर अशा शाळेत प्रवेश का घेता असा उलट सवाल करणारे सरकारी अधिकारी शाळांच्या नियमबाह्य कारभाराला आळा घालू शकत नाहीत का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. एका बाजूला स्टेट बोर्डाच्या म्हणजेच SSC आणि HSC बोर्डाच्या शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारायचा नाही आणि दुसऱ्या बाजूला CBSE आणि ICSE या खाजगी शाळांच्या मनमानी फी वाढी विरोधात कारवाईही करायची नाही. असं जर धोरण राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचं असेल तर राज्यातल्या सर्वसामान्य पालकांनी काय करायचं असा प्रश्न समोर येतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. फी वाढीचं ओझं या विषयाचा हा रिपोर्ट पाहिलात. सध्या घराघरात या प्रश्नाची चर्चा चालू आहे. तोच प्रश्न आज ऐरणीवर आणण्याकरता म्हणून आपण हा कार्यक्रम करतोय. आपल्या सोबत आहेत भरत मल्लिक. भरत मल्लिक हे एज्युकेशन टुडे ग्रुप आर्या गुरुकुल CBSE शाळेचे अध्यक्ष आहेत आणि खाजगी विना अनुदानित शाळा संघटनांचे सचिव देखील आहेत. भरत मल्लिक, आपल्या कार्यक्रमात स्वागत. त्यांच्यासोबत आहेत सचिव फॉर फेअरनेस इन एज्युकेशन रणजित बिजूर. रणजित बिजूर, आपल्या कार्यक्रमात स्वागत. PTA सदस्य अभय इंटरनॅशनल स्कूल याच्या सोनाली वसईकर आपल्याबरोबर आहेत. तुमचंही स्वागत. आणि आपल्याबरोबर आहेत एक पालक प्रतिनिधी मुकेश मांगले, पुण्याहून ते या कार्यक्रमात सहभागी होतात. मुकेश मांगले, आपलं स्वागत. आणि झी 24 तासच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील या देखील आपल्या बरोबर आहेत. रणजित बिजूर, CBSE शाळा संघटना चालक जे आहेत त्यांच्या सगळ्या संस्था चालकांचं मिळून एक संघटन आहे. हो, अनएडेड स्कूल्स फोरम म्हणून त्यांची एक संघटना आहे. ॲक्च्युली सगळ्यांच्याच संघटना आहेत. ह्या आहेत इंटरनॅशनल जे हे वापरतात फोरम, इंटरनॅशनल जे हे असतात स्कूल त्यांच्या संघटना आहेत. फक्त एक PTA किंवा पेरेंट्सच्याच बरोबर काय संघटना नाही. म्हणजे PTAची संघटना नाही आणि शाळांच्या मात्र संघटना आहेत. भरत मल्लिक, आपण एज्युकेशन टुडे ग्रुप आर्या गुरुकुल शाळा चालवता. खरोखर CBSEची शाळा चालवण्याकरता दरवर्षी इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात फी वाढ करणं गरजेचं आहे? मी तो पहला आई वुड लाइक टू थैंक Zee TV कि आपने ये मौका दिया जहाँ पे हम एक्सप्रेस कर सकते हैं कि एक्चुअल फैक्ट सिचुएशन क्या है. पहली बात तो ये है CBSE स्कूल जो है, ये सब फीस की जो बातें हैं ये इंफ्रास्ट्रक्चर और लोकेशन पे डिपेंड होती हैं. आप देखिए, आज हर साल आपको टीचर्स को 11 से 12% या 15% आपको उनकी सैलरी बढ़ा के देनी है. आप तो ये भी जानते हैं कि अभी 7वां वेतन की बात आई है, बट कोई भी प्राइवेट स्कूल 7वां वेतन की बात ही नहीं कर रहा है बिकॉज गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने भी उसको इम्प्लीमेंट नहीं किया. सिचुएशन ये है कि आज अगर आप स्कूल चालू करते हैं, मैं अपने स्कूल की एक बात करूंगा, हमारे यहाँ पे PTA फॉर्मेशन हुई है. PTA फॉर्मेशन में हम बात करते हैं और आपको मैं कहना चाहता हूँ 6 महीना पहले हम उसके ऊपर डिस्कस करते हैं फ़ी के बारे में और बहुत ही ट्रांसपेरेंट वे से बैठते हैं और हिसाब किताब देखते हैं. उसको देख के हम फ़ी बढ़ाते हैं, डिस्कस करते हैं. एक तो पहले मैं बात क्लियर करना चाहता हूँ, कहीं भी 15% इंक्रीज़ करने का कहीं भी स्टैंड नहीं है. आप फ़ी बढ़ा सकते हो. आज की तारीख में 15% आपको अगर टीचर्स की सैलरी बढ़ानी है, इंफ्रास्ट्रक्चर कॉस्ट, इलेक्ट्रिसिटी और सारे जो टैक्सेस हैं वो सब पकड़ते हो तो आपकी फ़ीस जाके 15 से 20% होती है. और अगर 2 साल आप बढ़ा नहीं सकते हो, अकॉर्डिंग टू न्यूज आएगा तो आपके 30 से 40% फीस बढ़नी है. और आज एक सब बहुत ही अच्छा मुद्दा आया है कि मैं जो कहना चाहूँगा, RTE जो आया है और जो स्कूल्स हैं
जिन पे ये बच्चे आते हैं, इन बच्चों को हम स्वागत करते हैं, हम उन बच्चों को लिया है, हम उनको पढ़ा रहे हैं, हम उनको सब सुविधा दे रहे हैं। मगर आज महाराष्ट्र शासन 2 साल से ये पैसा रीएम्बर्स नहीं कर रहे हैं। 25% का जो उन्हें पैसा देना है वो पैसा आज स्कूलों को नहीं मिल रहा है। ऐसे भी कुछ स्कूल हैं जिनको 3 साल से ये पैसा नहीं मिला है। अभी जो 25% जो है फ़ी जो बच्चों को हम पढ़ाते हैं उसका पैसा महाराष्ट्र शासन देता नहीं है। उसके लिए ये कॉस्ट पेरेंट्स के लिए मैं कहूँगा आप हमारे साथ जुड़िए, 75% पेरेंट्स पे ही ये लोड पड़ रहा है। और हम पिछले 3 साल से 4 साल से ये कह रहे हैं कि हमें एक होना है, हमें एक होकर बात करना है और ये करना गवर्नमेंट को कहना है। आप गवर्नमेंट को हमने RTI में अप्लाई किया है कि ये बताइए कि आपका एक बच्चे पे कितना खर्चा होता है। हमारे ऑनरेबल मिनिस्टर साहब कहते हैं, उनका मेरे पास वीडियो क्लिपिंग है जिसमें उनका 70 से 80 हज़ार रुपया खर्चा एक बच्चे पे होता है। कहीं पे कोई बोलता है 40 हज़ार रुपया पर बच्चे पे गवर्नमेंट स्कूल पे खर्चा होता है। मेरा कहना है गवर्नमेंट स्कूल में 40 हज़ार 50 हज़ार और गवर्नमेंट RTE में क्या दे रहा है 17 हज़ार, वो भी पूरे पिछले साल में आया नहीं है। और मैं आपको कहता हूं कि बजट में भी आप चेक कीजिए उसका प्रोविजन है या नहीं, मुझे पता नहीं है। आज ये पूरा मुद्दा है, गवर्नमेंट की क्लैरिटी नहीं है। गवर्नमेंट क्या जो पैसा देना है, हम गवर्नमेंट को कहते हैं कि आप 6 महीने में पैसा दो, साल के बाद भी पैसा नहीं मिलता है, 2 साल में पैसा नहीं मिलता है। और ये जो 75% पेरेंट्स हैं जो इनकम टैक्स भरते हैं, उनके टैक्स पैसे पे बाकी सब बच्चों की पढ़ाई होती है और उन्हीं टैक्स पे जो भरते हैं उनके बच्चे प्राइवेट स्कूल में आते हैं और प्राइवेट स्कूल में उनको इस 25% का भी लेना पड़ता है। ये हकीकत है, ये सच्चाई है और मेरे दोस्त यहाँ पे बैठे हैं, उनको भी हकीकत मालूम है। तो सवाल गवर्नमेंट का है और गवर्नमेंट को जब आप बात करते हो वो कहते हैं, अभी हमने पूना में 3rd राउंड पे पूना के कुछ स्कूलों ने म्यूनसिपल कॉर्पोरेशन में जाके कहा कि 3rd राउंड में हम आप एडमिशन देंगे मगर हमारे पैसे का क्या। तो आप सरप्राइज हो गए कि पूना के जो एजुकेशन के चेयरमैन थे उन्होंने मिनिस्टर जी को लेटर लिखा कि प्लीज साहब ये पैसा दीजिए, ये पैसा दीजिए। अभी पैसा कौन देगा अगर वो पैसा नहीं मिलेगा? स्कूल आप जैसे बोलते हो प्रॉफिटिंग की बात करते हो, स्कूल इज नॉट मेंट फॉर प्रॉफिटिंग, स्कूल्स आर रन बाय ट्रस्ट, स्कूल्स आर रन बाय NGO। भरत मलिक, स्कूल्स आर रन बाय NGO, स्कूल्स आर रन बाय नोबल पीपल, अच्छे लोक चलाने, हे सगळं फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत। आज बऱ्याचशा शाळा CBSE ICSEच्या या एकतर इंडस्ट्रियलिस्टच्या आहेत किंवा पॉलिटिशियन्सच्या आहेत किंवा बदमाश गुंड की ज्यांना फक्त आणि फक्त धंदा करता येतो, जसे वाळू माफिया असतात तसे शिक्षण माफिया आहेत, त्यांच्याच आहेत। त्या शाळा प्रायव्हेट ट्युशनवाल्यांशी टायअप करतात आणि 8वी पासून IIT साठी प्रिपरेशन म्हणून एक वेगळं काढलं जातं आणि त्याच्यातनं मलिदे मिळतात। तो मलिदा संस्था चालकांकडे जातो, ॲडमिशनमध्ये पैसे घेतले जातात, शिक्षकांच्या अपॉइंटमेंटमध्ये पैसे घेतले जातात, कॅन्टीन कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेतले जातात। एवढंच काय तर मुलांच्या प्रोजेक्ट्समध्ये, गणवेशामध्ये, स्टेशनरीमध्ये, बुटामध्ये, त्यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये, सगळ्यामध्ये आज संस्था चालकांचे कट असतात की नसतात। 5-10% शिक्षण संस्था चालक असे असतील की जे खरोखरच आदर्शपणे याला व्यवसाय किंवा धंदा न मानता एक व्रत मानत असतील, पण आज हा एक धंदा झालेला आहे आणि धंदेवाईक वैश्विक वृत्तीनेच तुम्ही सगळे लोक करताय। हे डॉक्टर साहब, आई वुड ओनली से हर प्रोफेशन में डिफरेंट टाइप के पीपल हैं, जैसे आपने कहा बहुत सही है। आज आपको ये मानना पड़ेगा प्राइवेट सेक्टर में जो अनएडेड स्कूल्स हैं इसमें 80% जो स्कूल हैं वो बजट स्कूल हैं। बजट स्कूल का मतलब ये है वो स्कूल हैं जिनकी फीस 6,000 से लेकर 15,000 20,000 रुपए की फीस है। उन स्कूलों का मुझे एक मुद्दा बताइए जहां पे फी राइज का इंसिडेंट है। आप गिने चुने 4-5% जो स्कूल हैं, जो हाई एंड स्कूल हैं, उन हाई एंड स्कूल में अगर कुछ प्रॉब्लम होती है उसके पूरी इंडस्ट्री पे, पूरे एजुकेशन सिस्टम पे आप उसको ब्लेम करते हैं। और आपको ये पता होगा कि कायदा है, हमारे देश में कायदा है, हमारे महाराष्ट्र गवर्नमेंट में कायदा, उस कायदे का उपयोग कीजिए ना। आप क्यों नहीं उपयोग कर रहे हैं? आपण सोनाली वसईकरांकडे जाऊया। सोनाली वसईकर, 25% विद्यार्थ्यांना एकतर फुकट शिकवावं लागतं, 75% विद्यार्थ्यांच्या पालकांवर त्यांचा भार टाकावा लागतो, शिक्षकांचे पगार वाढवायचे असतात आणि फक्त 5 ते 10% हे चांगले शिक्षण व्रत घेऊन चालवणारे संस्था चालक आहेत। बाकीचे सगळेच्या सगळे हे शिक्षणाचा धंदा करणारे आहेत। त्यांच्यावर अंकुश ठेवण्याकरता कायदा केलेला आहे। तुम्ही आंदोलन करण्याच्या ऐवजी त्या कायद्याच्या अंमलबजावणीकरता शिक्षण मंत्र्यांकडे आणि सरकारकडे पाठपुरावा का करत नाही?
सर आम्ही जेव्हाही मंत्र्यांकडे आता आम्ही जे प्रोटेस्टही केलं होतं आझाद मैदानवरती पालकांनी सगळ्या शाळेच्या मिळून, तर कुठेही आम्हाला प्रतिसादच मिळत नाही एज्युकेशन मिनिस्टरकडनं म्हणा किंवा आम्हाला पहिलं हेच माहिती नाही की आम्हाला ॲक्च्युली जायचं कुठे आहे. आज जर समजा माझा फीचा मुद्दा आहे तर मी समजा चर्नी रोडच्या ऑफिसला गेलं तर तिथून सांगितलं जातं तुम्हाला चेंबूरला जायचं, चेंबूरहून गेलं तर अजून कुठे जायचं आहे. तिथेही जर जे कन्सर्न पर्सन असतात तिथे उपलब्ध असतात तरीही ते तुम्हाला भेटत नाहीत. म्हणजे एक नॉर्मल पर्सन आहे म्हणजे सगळीकडे तुम्हाला धक्के खावे लागतात. आपण मुकेश मांगले पुण्याचे पालक आपल्याकडे आहेत. पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे? पुण्यामध्ये फार थोड्या शाळांमध्ये फी वाढ झाली आहे का सर्वच शाळांमध्ये सरसकट दरवर्षी फी वाढ होते? आणि जर त्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवायला गेलात तर एक पालक म्हणून तुम्हाला काय अनुभव येतो? मुकेश मांगले. सर्वप्रथम सर मी आपल्या G24 तासचे आभार मानतो की कमीत कमी सर्वसामान्य पालकांना आवाज उठवायची संधी आपण दिलीत. आता मलिक सर जे कोणी आहेत आर्या स्कूलचे, त्यांना फक्त एकच प्रश्न करा की त्यांच्या शाळेच्या ब्रँचेस किती आहेत? आपल्या शाळेच्या ब्रँचेस किती आहेत? फक्त एक शाळा आहे त्यांची. मगाशी त्यांनी एक माझे स्टेट बोर्डची शाळा आहे ते वेगळी आहे आणि माझी एक स्टेट बोर्डची शाळा आहे ज्याच्यामध्ये फक्त 600 रुपये फी आहे. बरं बोला मांगले. नाही धन्यवाद. म्हणजे शिक्षण क्षेत्रात आज मी 3 प्रकारे कॅटेगरीज करतो. त्यांचं अपग्रेडेशन होऊन ते शिक्षण सम्राट झाले आणि आजच्या तारखेला मगाशी निरगुडकर सर म्हटले तसे आता शिक्षण माफिया झालेत. मलिक सर आज पुण्यात मी तुम्हाला दाखवून देतो पुराव्यासहित की CBSE शाळेतले जे कोणी शिक्षक वर्ग आहेत ना, हे नियमानुसार एकाचीही भरती नाही आहे की जो क्वालिफाईडही नाही आहे. आणि तुम्ही 7वा आणि 8वा वेतन आयोगाच्या गोष्टी करता, त्यांना पहिल्या दुसऱ्या वेतनाचे जरी पैसे मिळाले ना तरी आपण म्हणेल त्या गोष्टी करूयात. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे सरकारी नियमांप्रमाणे क्वालिफाईड शिक्षक नेमायचे नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली देणग्या गोळा करायच्या. आपला पाल्य तिकडे ओलीस ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे अर्धवेतनावर शिकणारे शिक्षक आश्रित झालेले आहेत. आणि एक प्रकारे संपूर्ण शिक्षण व्यवस्था CBSE ICSEची ही बहुतांशी शाळांनी, सर्व शाळांनी नाही पण बहुतांशी शाळांनी आत्ता वेठीला धरलेली आहे. दीपाली जगताप, हे कशामुळे झालंय? याला कोण जबाबदार? याच्यात संस्था चालक किती जबाबदार, हतबल पालक किती जबाबदार, अगतिक शिक्षक किती जबाबदार आणि त्याहीपेक्षा सुद्धा मुजोर शासन व्यवस्था किती जबाबदार आहे? दीपाली. सर सगळ्यात आधी शिक्षण विभाग आणि ज्या खाजगी शाळा आहे यांचं साटोलोटं आहे का? तर अनेक ठिकाणी असं आपल्याला दिसून येतं की जेव्हा पालक शिक्षण विभागात जातो तेव्हा त्याला वेळ दिली जात नाही, पण जेव्हा संस्थाचालक शिक्षण विभागात जातो तेव्हा त्याला जरूर वेळ दिली जाते. असं चित्र कायम आपल्याला पाहायला येतं आणि म्हणूनच पालकांसमोर हा प्रश्न येतो की नेमक्या या शाळा ज्या आहेत त्या कुणाच्या आहेत? एका बाजूला आपलं शिक्षण विभाग म्हणतं की या CBSEच्या शाळा आहेत, यांच्यावर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आपल्या शिक्षण विभागाकडे नाहीये. मग शिक्षण विभाग जर अशा शाळांना मान्यता देऊ शकतं, अशा शाळांना जर 1 रुपया फक्त 1 रुपयाच्या लीजवर जमिनी देऊ शकतं, तर आपलं शिक्षण विभाग अशा शाळांवर कारवाई का करू शकत नाही? असा पहिला प्रश्न. सर दुसरा की नुकतंच CBSEने पुन्हा एकदा एक सर्क्युलर काढलेला आहे की कोणतीही शाळा अतिरिक्त फी आकारू शकत नाही किंवा वेगवेगळ्या मार्गाने जो पैसा वसूल केला जातो, गणवेश असेल, स्टेशनरी असेल, तो सुद्धा आकारू शकत नाही. मग शिक्षण विभागाने उत्तर द्यायला हवं की आतापर्यंत कोणत्या शाळांवर, किती शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे एकूणच जर आपल्याला चित्र पाहायला मिळतंय ते म्हणजे पालक हतबल असल्याचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा हा पालक कोणत्या सरकारी अधिकाऱ्याकडे भेटायला जातो तेव्हा त्यांना म्हटलं जातं की तुम्हाला जर परवडत नाही, तुम्हाला जर अफोर्डेबल नाही, तर तुम्ही अशा शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्याला का ॲडमिशन घेता? तर कुठेतरी शिक्षण विभागाने सगळ्यात आधी आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे आणि कायद्याचा वापर करून, नियमाचा वापर करून शाळांवर कारवाई करणं गरजेचं आहे. मला तुम्ही सांग दीपाली, कारवाई करायची म्हणजे काय करायची? शाळा बंद तर करता येत नाही. शाळा बंद केली तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल.
त्यामुळे शिक्षण संस्था चालकांवर कारवाईच होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे की नाही आता दीपाली? सर ही परिस्थिती आहे, हे खरं आहे की राज्य सरकारचं जे शिक्षण विभाग आहे त्यांच्याकडे केवळ एक अधिकार आहे, ते म्हणजे NOC देण्याचा, म्हणजेच मान्यता देण्याचा किंवा मान्यता काढून देण्याचा. यामध्ये शिक्षण विभागाला ही अडचण येते की जर एका शाळेला 3 नोटिसीनंतर मान्यता काढू शकता, समजा नोटीस दिली तर त्या शाळा यांना जुमानत नाही, 3ही नोटिशींना उत्तर येत नाही आणि उत्तर आलं नाही म्हणून जर मान्यता काढून घेतली तर 15% पालकांसाठी उरलेल्या पालकांचं भवितव्याचं काय, त्यांच्या विद्यार्थ्यांचं भवितव्याचं काय, आणि जरी कारवाई केली तरी अनेक पालक पुन्हा कोर्टात जाते, शाळा कोर्टात जाते आणि त्यावर स्टे आणते. तर कुठेतरी शिक्षण विभागाने आता बदलत्या परिस्थितीनुसार आपले नियम बदलणं गरजेचं आहे. फी ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये तरतुदी बदलणं गरजेचं आहे, किंवा अशी एखादी यंत्रणा शिक्षण विभागात उभी राहू शकते का जी अशा पद्धतीने खासगी शाळांवर वॉच ठेवू शकते. या सगळ्याचा विचार होणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीने राज्यभरात पालक आंदोलन करतायत, पोलीस स्टेशन पर्यंत जात आहेत, कुठेतरी शिक्षण विभागाने देखील अपग्रेड होणं आता गरजेचं आहे. सोनाली वसईकर, ब्रेकवर जाताना एक छोटासा प्रश्न तुम्हाला. जेव्हा तुम्ही आंदोलनं करता, जेव्हा तुम्ही शिक्षणातल्या या बाजारीकरणाबद्दल, या माफियाच्या विरोधात बोलता, त्यावेळेला आपला मुलगा, आपली मुलगी, आपला भाचा, आपली भाची शाळेत शिकतोय आणि त्याला वेगळं पाडलं जाईल, आपल्याला पालक म्हणून वेगळं पाडलं जाईल, आपल्यावर नजर ठेवली जाईल आणि आपल्या पाल्याची प्रगती खुंटेल याची भीती नाही वाटत? असं होतंय? सर आधी स्टार्टिंगला थोडं वाटतं, पण नंतर असं वाटतं की जर आपण आपल्या मुलांना आपण शिकवतो ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी किंवा एक लिडरशिपचे क्वालिटीज हे करतो आणि आपणच जर ह्या सगळ्या गोष्टी सहन करत जातो तर मग कुठेतरी असं वाटतं की वी आर सेटिंग रॉंग एक्झाम्पल. मग त्यामुळे असं वाटतं की नाही आपल्या मुलांच्या समोर आपण एक राईट एक्झाम्पल ठेवायला पाहिजे, जे रॉंग आहे त्याला फाईट करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही आंदोलन करत होता तेव्हा तुमच्या आंदोलन करण्याच्या जागेच्या ठिकाणी काही संस्था चालकांनी व्हिडिओग्राफर्स पाठवले होते, तुमचं व्हिडिओ शूटिंग केलं होतं, ते कशा करता केलं होतं? सर हेच की म्हणजे कुठले पालक आहेत, काय आहेत, आणि मग नंतर त्यांना कॉर्नर केलं जाणार, हेच इंटेन्शन असणार, आणखी काय असणार? आपापल्या भागातल्या नगरसेवकांना आणि आमदारांना जरूर प्रश्न विचारा की शिक्षण मंत्री आणि शिक्षण खातं नेमकं याच्यावर काय करतंय. हा दबाव वाढल्याशिवाय, हा रेटा वाढल्याशिवाय फी वाढीच्या ओझ्याखाली दबलेला आमचा पालक बाहेर येऊ शकणार नाही. याचं कारण संस्था चालकांची मनमानी, मुजोरी, कायदा वाकवायची ताकद दर क्षणाला वाढत जाते. शिक्षक ओलीस ठेवले गेलेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा पालक हतबल झालेले आहेत. ब्रेक नंतरची चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय फी वाढीचं ओझं. फी वाढीचं ओझं. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत भरत मल्लिक, रणजित बिजूर, सोनाली वसईकर, मुकेश मांगले आणि दीपाली जगताप पाटील आहेत. CBSE आणि ICSE या शाळांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर दरवर्षी फी वाढ करण्यात येते. यावर्षी ते ओझं पालकांचं कंबरनं मोडण्या इतपत वाढलेली आहे. या परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव शिक्षण मंत्र्यांना नक्की आहे. ते काय म्हणाले ऐकूया आणि मग नंतर वास्तव काय तेही पाहूया. बघा शिक्षण मंत्री काय म्हणालेत. फीच्या विषयामध्ये 4 पालकांची जरी तक्रार असेल तरी ती ग्राह्य धरली जाणार. त्याबाबत शाळेला योग्य ते 15% 2 वर्षात तुम्हाला त्याच्यावर जाता येणार नाही. त्या शाळा 5-5, 10-10 लाख रुपयाचे वकील देऊन कोर्टात केस लढत आहेत. शासनसुद्धा ताकदीने केस लढत आहे. आपला कायदा अतिशय मजबूत आहे, त्यामुळे या कायद्याप्रमाणेच फी ही शाळांना घ्यावी लागेल. शिक्षण मंत्र्यांनी कायदा नेमका काय आणि त्यांचा दृढनिर्धार काय आहे ते सांगितलं, परंतु वस्तुस्थिती काय आहे ती ऐकूया. सोनाली वसईकर, शिक्षण मंत्री म्हणाले त्यामुळे 4 पालकांची तक्रार आली तरी ती ग्राह्य मानण्यात येईल, तशी वस्तुस्थिती आहे का? आणि 15% पेक्षा जास्त फी वाढ आणि ती सुद्धा पॅरेंट टीचर असोसिएशनच्या मान्यतेनंतरच करता येणार आहे, हे असं घडतंय? सर माझा पहिला प्रश्न तर हा आहे की पालकांनी अप्रोच करावा, कुठे करावा, पहिले आधी आम्हाला हे तर माहिती असायला पाहिजे की आम्ही कुठे जावं. आता हे जे फी 15% पेक्षा जर फी वाढली आहे तर ही फी रेग्युलेशन कमिटी किंवा कुठेतरी स्कूल हा प्रस्ताव मांडत असेल तर जिथे तो प्रस्ताव मांडला जातो आणि जिथे त्यांना ते सँक्शन मिळालं जातं ते तिथेच का नाही, तिकडेच ट्रंकेटेड का नाही होत? आपण दुसरे पालक आहेत मुकेश मांगले, त्यांच्याकडे. सर नक्कीच बदलायला वाव आहे. मी माझा स्वानुभव सांगतो. 3 वर्षापूर्वी ज्यावेळेला आमचं MIT शाळेचं आंदोलन चाललं होतं, 3ऱ्या मीटिंगमध्ये आम्हाला या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पोलिसांना अप्रोच व्हा. पण कुठेतरी पालकांचा दबाव वाढला, त्यावेळेला त्यांना ॲक्शन घ्यावी लागली.
MIT सारख्या शाळेच्या विरुद्धात की जे 50,000 कोटीचं एम्पायर आहे असं शिक्षण प्रशासनातले अधिकारी आम्हाला सांगायचे, तशा ठिकाणी आम्ही आंदोलन जिंकू शकलो. एक 2-3 दिवसापूर्वीचं शिक्षण मंत्र्यांचं जर तुम्ही स्टेटमेंट बघितलं तर ते म्हणत होते की तुम्ही CBSE जा. काल पुण्यातला आमचा जो काही दणका आंदोलनाचा झाला तर रात्रीपासून या शिक्षण मंत्र्यांचं स्टेटमेंट बदललेलं तुम्हाला ऐकायला मिळते. म्हणजेच एक प्रकारे शासन आपली जबाबदारी झटकते असं वाटतंय का तुम्हाला? काय म्हणायचंय मुकेश मांगले? नाही, मला तेच म्हणायचं की शासन जबाबदारी झटकतं. ह्याचं अजून एक चांगलं उदाहरण देतो. आयुक्तांच्या केबिनमध्ये आम्ही बोला 3 वर्षापूर्वी आयुक्तांच्या केबिनमध्ये पुणे विभागातले सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग होती. 25 अधिकारी आणि आम्ही फक्त 4 कार्यकर्ते होतो. गेल्या 25 वर्षातला लेखाजोखा मागितला, 1% ते आमच्या समोर ठेवू शकले नाहीत. एवढं मोठं आमचं दुर्दैव आहे. बरोबर आहे. रणजित बिजूर, आपल्याकडे सर्व प्रकारचे कायदे आहेत. आता शिक्षण मंत्री म्हणाले आपल्याकडे फी वाढीच्या संदर्भातला कायदा आहे, आपल्याकडे कॅपिटेशनच्या फीच्या संदर्भातला कायदा आहे. याची अंमलबजावणी होताना दिसते आपल्याला? काहीच होत नाही. हे आता किती वर्षापासून चालू आहे. एप्रिल मे महिना आला की पालकांना त्रास व्हायला लागतो, कारण कुठे 30% फी वाढते, कुठे 40%. मग हे असे आंदोलन होतात, धरणे होतात, मग काहीतरी 1-2 स्टेटमेंट्स होतात, जरा पालकांना थंड केलं जातं आणि मग तेच चालतं. हे दर वर्षापासून आहे. एकदा आम्ही सगळे गेलेलो तेव्हा आपलेच मंत्री बोलले की मी काय करणार कोर्टात. आता आम्ही जर प्रत्येक गोष्टीला कोर्टात जायचंच ठरवलं तर मग हे सगळं शिक्षण मंत्री आणि डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन आहेत का? मला आणखीन एक विचारायचं आहे. आता ते बोलले की 4 पालकांनी पण कंप्लेंट्स केल्या का? अहो, तुम्ही डेप्युटी डायरेक्टरकडे जर ढगलेच्या ढगले पडल्यात कंप्लेंट. आम्ही विचारतो किती कंप्लेंट केल्या आणि काय त्याच्यावरती जबाब घेतला गेला. एक सुद्धा जी शाळा आहे प्रायव्हेट स्कूल त्याच्यावरती तुम्ही ॲक्शन घेतली का? आणि घेणारी कसे हो? आज जर प्रत्येक शाळेचे फीस 1.5 लाख आणि 2 लाख आहे आणि 2,000-3,000 मुलं आहेत, म्हणजे शाळेचं नेट इन्कम जवळजवळ 30 ते 60 कोटी वर्षाचं होतं. 30 ते 60 कोटी. आणि अशा किती शाळा असतील मुंबईमध्ये एकट्या? शेकडो शाळा आहेत, शेकडो शाळा. म्हणजे तुम्ही विचार करा, शिक्षकांना काय दिलं जातं ते आपल्याला माहिती आहे. बिचाऱ्यांना 10-15 हजार रुपये दिले जातात. जेव्हा 60 कोटीचं इन्कम आहे एकेका शाळेचं, तेव्हा काय जबाब घेणार? आणि हे जे आता पेरेंट्स धावतात इकडे तिकडे, का धावतात ते फार सिंपल आहे. भरत मल्लिक काय सांगाल तुम्ही? I want to say one thing. I disagree with him for 2 things. There is not more than 5% of the schools जो ये फीस चार्ज करते हैं. अगर इनके पास लिस्ट है तो लिस्ट इनको देनी चाहिए. और ये लिस्ट की जो लिस्ट बड़ी सिंपल है, इट कैन बी गिवन टू द डिपार्टमेंट. और ये स्कूल सिर्फ 5% है. और आपको समझना चाहिए कि बजट स्कूल जो हैं, आपने यहाँ पे मैक्सिमम बजट स्कूल हैं जो 80% हैं जो ये काम करती हैं. मला पलीकडे जाऊन तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. स्टेशनरी, युनिफॉर्म, डान्स क्लास, आणि तो सुद्धा एका विशिष्ट व्यक्तीचाच डान्स क्लास, जुडो क्लास, स्केटिंग, शाळांचे ॲप, पालकांचं आयडेंटिटी कार्ड, विद्यार्थ्यांसाठी ब्रँडेड शूज, अमुक एक दुकानातूनच पुस्तकं किंवा इतर सर्व साहित्य घ्या याचा आग्रह. हे कशाचं लक्षण आहे? पार्टनरशिप आहे का तुमची याच्या सगळ्याच्यामध्ये? सी, ये जो आप बोल रहे हो पार्टनरशिप है. मैं फिर बोलता हूँ, इन मुद्दों को लेके वो कौन सी स्कूल्स हैं जो कर रही हैं उसको आप हाईलाइट कर सकते हो, उनको सामने ले आ सकते हो. और आपके पास पूरा तंत्र है, वो तंत्र उसको डिसाइड करेगा की हे जर पालकांनी करायचे, ज्यांची मुलं तुमच्याकडे ओलीस ठेवलेली आहेत, शिक्षक हतबल आहेत, तर मग खाजगी विना अनुदानित शाळांची संघटना काय करते? ते स्वतःला काय डेकोरेट करत बसलेत का? बिल्कुल नहीं. हमारी रेगुलर मीटिंग्स में क्वालिटी एजुकेशन के बारे में बात होती है, क्वालिटी एजुकेशन पे चर्चा होती है. मला सांगा, ब्रँडेड शूजनी कुठलं क्वालिटी एजुकेशन मिळतं? मैं बताइए ना, डान्स क्लासनी कुठलं क्वालिटी एजुकेशन मिळतं? स्कूल ने इसको रेकमेंड किया है. मुकेश मांगले काय सांगाल? ते म्हणतात कोणतं स्कूल पुरावे द्या म्हणतात ते, त्याशिवाय कारवाई करता येणार नाही. सर, ते सिनियर आहेत म्हणून मी जरा जास्त काही बोलत नाही. शक्य झालं तर त्यांना घेऊन तुम्ही पुण्यात या. मी 100% तुम्हाला शाळा दाखवतो की ज्या या सगळ्या गोष्टी कंपल्सरी करतायत. मी याला तयार आहे. मुकेश मांगले ते या आठवड्यातच येतील तुमच्याकडे. तुम्ही त्यांना शाळा दाखवा. दीपाली, काय सांगतील? तुमचं स्वागत आहे.
दीपाली, अशा प्रकारचे पैसे वसुली होत नाहीये का? गणवेश, डान्स क्लास, जुडो क्लास, स्केटिंग. सर 100% वसुली होते आणि त्याची सक्तीही केली जाते की हे घ्यायलाच लागेल आणि जे पालक घेत नाहीत, तक्रार करतात. जसं आपल्याला आताही पालकांनी सांगितलं की त्यांच्या मुलांना एक वेगळी ट्रीटमेंट जी आहे ती शाळेमध्ये मिळते. म्हणजेच काय तर मुलांना वेगळं बसवलं जातं, त्या मुलांच्या क्लासला विशिष्ट नाव दिलं जातं. जसं पालकांनी उदाहरण दिलं की मुन्नाबाई क्लास, असं वेगवेगळ्या पद्धतीने जी लहान मुलं आहेत मला हे जरा समजून दे दीपाली, हे काय मुन्नाबाई? मुन्नाबाई म्हणजे जे पालक आंदोलन करतात त्यांची मुलं ज्या क्लासरूममध्ये शिकतात त्या क्लासरूमला मुन्नाबाई क्लासरूम असं एका शाळेचे जे पालक प्रिन्सिपल म्हणजे संस्था चालक भाई आवाज उठवणाऱ्या पालकांच्या मुलांच्या वर्गाला मुन्नाबाई म्हणतात. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे. सरकारी नियमानुसार भारतजी आपण करता असं नाही म्हणत, परंतु बऱ्याच शिक्षण संस्था सरकारी नियमानुसार कोणतीही शिक्षण संस्था ना नफा ना तोटा, नो लॉस नो प्रॉफिटवर चालायला हवी. नक्की. खाजगी शाळा या सगळ्यातून काहीच नफा कमवत नाहीत. मी तुम्हाला याचं उत्तर देतो. आज जो भी टैक्सेस हैं ऑन दिस स्कूल्स, प्रॉपर्टी टैक्स कमर्शियल है, इलेक्ट्रिक बिल कमर्शियल है. मैं तो चाहता हूं कि पेरेंट्स हमारे साथ में आएँ, गवर्नमेंट को बोलें अपना रुख चेंज कीजिए, ये कमर्शियल टैक्स और जो चीज़ें लगाते हैं उनको कम कीजिए. जब ये रेट सब कम होंगे ऑटोमेटिकली कॉस्ट ऑफ एजुकेशन विल कम. अच्छा, सेकंडली भारत मलिक, when schools are commercial, rules are commercial. तुम्ही काय इथे व्रत म्हणून टिळक आगरकरांच्या शाळा चालवताय का? मला एक सांगा, माय ओनली क्वेश्चन टू यू इज बेसिकली ऑल दिस रिक्वायरमेंट. आज एक स्कूल बनाने के लिए आपको मिनिमम 10 से 15 करोड़ रुपया कंस्ट्रक्शन में लगता है. ये जो लोन सोसाइटी लेती है ये कमर्शियल टैक्स कमर्शियल भाव पे लेती है. इनके लिए कोई नया कायदा नहीं है. आपको बीच में मालूम है CBSE ने एक नया रूल निकाला और कहा कि कंपलसरी आपको विजिलेंस के लिए आपको ये लगाना है, यू हैव टू पुट अ CCTV एंड ऑल दैट. हमने उस टाइम एक ही रिक्वेस्ट किया, आप इसमें से एक्साइज टैक्स निकाल दो, इसमें से टैक्स निकाल दो, सो दैट वी कैन इम्प्लीमेंट. गवर्नमेंट हमें क्या सपोर्ट दे रही है, हम ये करना चाहते हैं. जहां गवर्नमेंट का हमें सपोर्ट मिलेगा तो हम क्यों नहीं करेंगे. परत मल्लिक, 5% लोक तुमच्यावर का विचार करतात, 95% शाळा संस्थालक कसे आहेत ते तसे आहेत म्हणूनच ही आत्ता वेळ आली. काय सांगाल साहेब? खर्चाचं बोलतायत. मी सांगतो प्रत्येक शाळेच्याच वेबसाईट आहे. चला, शिक्षण मंत्र्यांनी प्रत्येक शाळेला आदेश देऊन दे की गेल्या 3 वर्षाच्या तुमच्या बॅलन्स शीट्स आहेत, प्रॉफिट अँड लॉस आहे, ते टाका वेबसाईटवर. चला, चॅलेंज. एक ही शाळा तयार नाही, कारण दाखवणार कुठे 50 कोटीचे प्रॉफिट्स. बरं मल्लिक, काय कराल तुम्ही जर असं उद्या सरकारने सांगितलं तर तुम्ही काय कराल? काय लपवाल, कुठे लपवाल, कुठला चार्टर्ड अकाउंटंट हायर कराल? आपको लगता है कोई बचा सकता है? आज एवरी टर्न इज ट्रांसपेरेंट. मैं आपको एक बात कहना चाहता हूँ. अभी हमारे यहाँ पे नोटबंदी का जो सिलसिला था, पिछले 10 साल से हमारे यहाँ पे सारी फीस चेक्स में कलेक्ट होती है क्वार्टरली हर स्कूल में. और हमारे पास इवन 50,000 रुपया बैंक में जमा करने के लिए नहीं था. जो हमने 50,000 जमा किया है वो हमने जो पेटी कैश के लिए पैसे निकाले थे वो हमने जमा किया. सो देर आर इंसिडेंट्स, देर आर इंस्टीट्यूशंस विच हैव बीन प्रैक्टिसिंग. ये चीज प्रैक्टिस हम कर रहे हैं और ये हमारे पास मलिक साहब, अशा 5% संस्था ज्याच्यावर तुमच्या विरोधात त्यांचा मुद्दा नाहीच आहे. सवाल आहे 95% संस्था ज्याच्याबद्दल आता मुकेश मांगले मुद्दा मांडतायत किंवा सोनाली वसईकर मुद्दा मांडतायत, त्या 95% संस्थांचा आहे की जिकडे धंदा किंवा धंद्यापेक्षा घाणेरड्या वृत्तीनं या सगळ्या गोष्टी चालवतात. मुकेश मांगले, काय सांगाल? मुकेश मांगले. नाही, आता मलिक साहेबांनी नोटाबंदीचा एक मुद्दा काढला. पुण्यामध्ये आमच्या एक नामांकित संस्था आहे की तिथल्या शिक्षकांना गेले 6-10 महिने पगार नव्हते. हा नोटबंदीचा प्रकार घडला आणि सर्व शिक्षकांना पेमेंट मिळून गेलं. बरोबर आहे. पेमेंट का मिळत नव्हतं? आणि हे सांगतात की पेमेंट का मिळत नव्हतं, आणि पेमेंट मिळत असेल तर ते सही कितीवर करत होते, सही कितीवर करत होते, आणि पेमेंट कॅश मिळत होतं का चेक मिळत होतं? हा, तो खूप चांगला प्रश्न उपस्थित केला सर. खरं तर या शिक्षण क्षेत्रात 3 पाय आहेत: विद्यार्थी, शिक्षक आणि संस्था. यात ना कधी विद्यार्थ्याचं भलं झालं ना कधी शिक्षकांचं भलं झालं ते फक्त संस्था चालकांचं. मला तुम्हाला त्याच्यावरच एक प्रश्न विचारायचा आहे. मुकेश मांगले शोषण करणारे
मुकेश मांगले शोषण करणारे, पिळवणूक करणारे असे जे संस्था चालक आहेत त्यांची एकत्रित संघटित शक्ती आहे. त्यांच्याकडे पैशाची ताकद आहे, कायदा वाकवायची ताकद आहे. परंतु ज्या शाळांमधल्या पॅरेंट टीचर्स असोसिएशन्स आहेत त्या असोसिएशनचं एक महा असोसिएशन किंवा त्यांची एक अपेक्स बॉडी नाही आहे की जी सरकारवर दबाव आणू शकेल. म्हणजे विरोध करणारे विस्कळीत आणि कमकुवत आणि त्याहीपेक्षा त्यांची मुलं तिकडे शिकतात म्हणजे ओलीस ठेवलेले शिक्षक आवाज उठवू शकत नाहीत कारण ते आश्रित बनलेले. तुमची संघटना नाही, त्यांची संघटना आहे, त्यांच्या हातात ताकद आहे. म्हणजे ते वरतून बसून गोळीबार करतायत आणि तुम्ही फक्त गोळ्या खाताय. बोला काय कराल? सर, प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या घरी शिवाजी महाराज जन्माला यावा आणि 100% शिवाजी महाराज जन्माला येईल. त्यासाठी आधी मला स्वतःला जिजाऊ माता होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सोनाली वसईकर, तुम्ही काय सांगाल? आणि दुसरी गोष्ट, स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय बोला 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 सर एक मिनिट बोला. हा, स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय ज्या सेकंदाला तुमच्या मनातली भीती संपून जाते ना त्यावेळेला तुम्हाला ईश्वर प्राप्ती होती. हा आमचा स्वतःचा आंदोलनातला अनुभव आहे. सर काय सांगाल? सर, तुम्ही आता जो प्रश्न उपस्थित केला की PTA ची अपेक्स बॉडी का नाही आहे, तर सिम्पलशी गोष्ट आहे की संस्था चालक जे असतात ते वर्षानुवर्ष सेम असतात, पण PTA जो आहे तो फक्त 1 वर्षासाठी किंवा तुम्ही म्हणाल की 6 महिन्यासाठी असतो फी वाढी करण्यापुरता. त्याच्यानंतर मग त्याचं अस्तित्व नाहीसं होतं. त्यामुळे एक 6 महिन्याच्या तुमच्या अवधीसाठी तुम्ही पुढे मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 2 years. बरोबर आहे. PTA has to be for 2 years. बरोबर आहे, पण त्या 2 वर्षानंतर ते बदलत जातं. संस्था चालक म्हणता 20-20, 40-40 वर्ष पिढ्यानपिढ्या तेच राहतात. बापाकडनं मुलाकडे येते संस्था. खाजगी शिक्षण संस्था कशा चालवल्या जातात हे आता तुम्ही आणि आम्ही जाहीररित्या बोलायची वेळ आहे का? कारण त्यात आपल्याच मेरे बाद मेरा बच्चा हे सूत्र असतं आणि त्यातून कसे लागे बांधे आणि कशी सत्तेची उतरण आणि कशी पैशाची उतरण होते हे जग जाहीर आहे. रणजित बिजूर, ICSE आणि CBSE शाळा याचं एवढं आकर्षण काय आहे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये किंवा इंग्रजी मीडियमच्या या शाळांबद्दल आकर्षण का निर्माण होत नाही आहे? सिलेबसचा प्रॉब्लेम आहे, गुणवत्तेचा प्रॉब्लेम आहे? सिलेबसच नाही. आज जर तुम्ही एखाद्या घ्या, मी बोलतो म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये का नाही पालक टाकत? तुम्ही बघा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर काय, तुम्ही बघा काय दुर्दैवी कंडिशनमध्ये. आणि मला कधी वाटतं की सरकारच स्वतःच या शाळांना सुधरवत नाही का? आज आपलं जे महानगरपालिका आहे शाळांसाठी किती पैसे अलॉट करतं आणि तुम्ही बघा शाळेंची कंडिशन काय, पालकाला ऑप्शनच नसतं. आणि मला एक तुम्ही जो पॉईंट घेतो सांगायचं आहे की PTA चा प्रतिसाद का नाही. PTA हा एक डिझाईनच केलं आहे की ते मॅनेजमेंटचा प्याद आहे. तुम्ही जर PTA कॉन्स्टिट्यूशन बघितलं, इक्वल नंबर ऑफ मॅनेजमेंट, इक्वल नंबर ऑफ पेरेंट्स. आणि मॅनेजमेंटला जराही कठीण आहे तर 10 पेरेंट्सपैकी 2-3 पेरेंट्सना आपल्या बाजूला घेणं, बस संपलं. त्यांच्याकडे मेजॉरिटी असते, जे पाहिजे ते होतं. PTA म्हणजे आज अर्थात एक किटी पार्टी झाली आहे. नुसतं समोसा आणि थम्सअप प्यायला भेटतात, मॅनेजमेंटच्या ब्लँक याच्या सह्या होतात आणि झालं, संपलं. आणखीन एक मुद्दा घ्यायचा आहे जे आपण बोलवतो ॲक्शन घेऊ. एक कॅपिटेशन फी ॲक्ट म्हणून आहे. आता महाराष्ट्रभरच्या प्रत्येक पालकाला मी विचारतो, तुम्ही तुमच्या मुलाला जेव्हा टाकता ज्युनियर KG मध्ये, सिनियर KG मध्ये, कुठची शाळा तुम्हाला डोनेशन घेतल्याशिवाय घेते का? इम्पॉसिबल. प्रत्येक शाळा डोनेशन घेतेच. आता जेव्हा डोनेशन ओपनली घेतलं जातं तेव्हा आजपर्यंत एका पण शाळेला किंवा एका पण शाळेच्या मॅनेजमेंटला का नाही क्रिमिनल केस झाली आहे, का नाही त्यांच्यावर FIR झाला आहे? दीपाली जगताप, यातून मार्ग काय काढायचा आहे? एकीकडे PTA विस्कळीत आहे, एकीकडे शिक्षण संस्था चालक अतिशय संघटित आहेत, ताकदवर आहेत. शासनाची भूमिका काहीशी बोटचेपी आहे. त्यांच्या हातातली हत्यारं पूर्णपणे ते वापरत नाही आहेत. कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. याचं कारण कायद्यानुसार जर शाळा बंद करायची म्हटली तर आपणच माध्यमं आणि पालक पुन्हा एकत्र येऊन सरकारला वेठीला धरू की तुम्ही शाळा बंद का करताय. पालकाला ते परवडत नाही आहे. दीपाली सर, जसं आता सांगितलं की पूर्व प्राथमिक म्हणजे ज्युनियर KG किंवा नर्सरीमध्ये डोनेशन शिवाय, इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय
मुलाला ॲडमिशन मिळत नाही. आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे की मोस्टली ज्या शाळा आहेत, अधिकतर ज्या खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत त्यांची सुरुवातच नर्सरी आणि ज्युनियर KG पासून होते. पण आपल्याला आश्चर्य वाटेल की आजही आपल्या राज्य सरकारच्या अंतर्गत पूर्व प्राथमिक शिक्षण येत नाही. याचाच अर्थ पूर्व प्राथमिक शिक्षणाचा म्हणजेच कुठल्याही पूर्व प्राथमिक शाळेची तक्रार राज्य सरकार सोडवू शकत नाही, कारण कायद्यानुसार नियमानुसार पूर्व प्राथमिक शिक्षण हे आपल्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत येतच नाही. केवळ पहिलीपासूनचं शिक्षण हे आपल्या राज्य सरकारच्या अंतर्गत येतं. असं एक सोपं उत्तर जे आहे ते शिक्षण विभाग देतं. त्यामुळे शिक्षण विभागाने मलाही असा प्रश्न पडतो एवढ्या सगळ्या पालकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर की जर एवढे सगळे पालक गेल्या काही वर्षांपासून सतत त्याच तक्रारी करताय, मग या तक्रारी शिक्षण विभागाला का दिसत नाही? अनेक बैठका होतात, शिक्षण मंत्री सुद्धा काही पालकांना भेटतात, नाही असं नाही, शिक्षण मंत्री आपल्यालाही प्रतिक्रिया देतात, पण प्रत्यक्षात जेव्हा कारवाईची वेळ येते तेव्हा शिक्षण विभाग किती शाळांवर कारवाई करतं, किती नोटिसा पाठवतं, यासाठी जी यंत्रणा उभी करायची आहे ती उभी करण्याची शिक्षण विभागाची तयारी आहे का? हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आणि शिक्षण विभाग सोयीस्कररित्या यावर शांत आहे का असाही प्रश्न येतो. सर मुकेश मांगले, लास्ट वर्ड फ्रॉम यू. मुकेश मांगले, क्विक कॉमेंट. बोला ना सर. नाही, आत्ता मॅडमने अतिशय चांगला मुद्दा उपस्थित केला. एखादी गोष्ट जर अवैध असेल की अवैध दारूचा गुत्ता तर शासन कारवाई करतं. मग इथे KG हा जो सेक्शनच अवैध आहे तर 25-30 वर्षापासून या शासनानं काय केलं? बरोबर आहे. प्रेक्षक हो, फी वाढीचं ओझं या विषयावरची ही गंभीर चर्चा आपण पाहिली. पालकांवर अन्याय अशी फी वाढ लादणाऱ्या विनाअनुदानित खाजगी शाळांची संघटना आहे, पण पालकांची मात्र अशी एकही मध्यवर्ती संघटना नाही असं रणदीप बिजूर यांनी सांगितलं. फी वाढीच्या विरोधात कायदे तर आहेत. 6 महिन्याआधी पालकांना विश्वासात घेऊनच आम्ही शाळेत फी वाढ करतो. दरवर्षी शिक्षकांचा वाढता पगार, पायाभूत सुविधांच्या मेंटेनन्सवर होणारा खर्च यामुळं फी वाढ करावी लागते असा मुद्दा खाजगी आणि विनाअनुदानित शाळा संघटनेचे सचिव भरत मलिक यांनी मांडला. राईट टू एज्युकेशनच्या खाली प्रवेश दिले जाणारे 25% प्रवेश जे आहेत, ती जी मुलं आहेत त्यांची फी सरकार 2-2 वर्ष झाली तरी त्यांनी दिलेली नाही आणि ती सुद्धा 17,000 केवळ मिळते. त्यात भागणं शक्य नाही. त्यामुळे उर्वरित 75% विद्यार्थ्यांच्या पालकांवरच त्याचा बोजा पडतो. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. फी वाढीच्या विरोधात सरकार दरबारी तक्रारी केल्या तर अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. शिक्षण अधिकारी टोलवाटोलवी करतात, भेटत नाहीत. पालकांनी आंदोलन केली तर संस्थाचालक व्हिडिओ शूटिंग करून त्यांना आयडेंटिफाय करतात आणि आंदोलन करणाऱ्या पालकांच्या मुलांवर डूख ठेवतात. अशी व्यथा मुंबईतल्या पालक प्रतिनिधी सोनाली वसईकर यांनी मांडली. आधी शिक्षण महर्षी होते, मग शिक्षण सम्राट झाले आणि त्यानंतर तयार झाले ते शिक्षण माफिया असा भडीमार पुण्याचे पालक प्रतिनिधी मुकेश मांगले यांनी केला. CBSE आणि ICSE शाळांवर कारवाई करण्याची शिक्षण खात्याची मानसिकताच नाही, ती बदलण्याची गरज आहे असा मुद्दा माझ्या सहकारी दीपाली जगताप यांनी मांडला. प्रेक्षको, आपल्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर संप करण्याचा अधिकार कामगारांना असतो. ते तसं करूही शकतात. पण इथं प्रश्न शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे, त्यांच्या आयुष्याचा आहे, त्यांना सांभाळणाऱ्या पालकांचा आहे. आपल्या मुलांना शाळेत न पाठवता संपावर पाठवायची आणि शाळा बंद ठेवायची भूमिका दुर्दैवानं ते घेऊ शकत नाहीत. त्यात त्यांचं नुकसान आहे. किंवा संस्थाचालकांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात ते साधा संघटित होऊन आवाजही उठवू शकत नाहीत. याचं कारण सगळे संस्थाचालक एकत्र आहेत. जे पिळले जात आहेत अशी पालकांची साधी संघटना देखील इथं नाही, असं चित्र आज या चर्चेतनं समोर आलं. मग मनमानी कारभार करणाऱ्या संस्थाचालकांना आळा घालायचा तरी कसा? अशा परिस्थितीत सरकारनंच पुढाकार घेतला पाहिजे. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मुजोरी थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत. केवळ कायदे करून आणि चॅनलवर बाईट देऊन भागणार नाही, तर कायद्यातल्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. सरकारनंच न्याय दिला नाही तर हतबल पालकांना कुणीच वाली उरणार नाही. अगदी न्यायालयानं देखील सिओ मोटो याची दखल घेत ही तक्रार का नाही भर करून सुनावणीला घ्यायची. शिक्षण मंत्री याबाबत लवकरात लवकर लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. न्यायालयानं देखील या पालकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. अशीच आत्ताची परिस्थिती आहे. सगळे संस्थाचालक मुजोर असतात आणि केवळ धंद्यासाठी हे करतात असं नाही, परंतु बहुतांशी संस्थाचालक आज हे केवळ धंद्याच्या आणि सत्तेच्या आणि पैसा मिळवायला इकडे आले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. याचा शिक्षणाशी काडी मात्र संबंध उरलेला नाही.
हीच खरी खंत आहे. फी वाढीचं ओझं हे न पेलणार आहे, त्याखाली पालक मोडून पडलेला आहे. आजच्या तरी शिक्षणाची अवस्था ही दुरावस्था झालेली आहे, ती बदलावी याकरताच हा कार्यक्रम केला. त्यात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.